सर्वांना नमस्कार मित्रांनो, सॉल्व करा महाराज या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज सरासरीचा पार्ट 3 चे उदाहरण आपण शिकणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण बघा, अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. बघा, एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 50 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी बाहेर जातो आणि त्याच्या जागी नवीन विद्यार्थी येतो. यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 1/2 किलोग्रॅमने वाढते. तर त्या नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला सरासरी कुठेही दिलेली नाही. फक्त आपल्याला गेलेल्या विद्यार्थ्यांचं वजन दिलेलं आहे आणि एकूण विद्यार्थी किती आहेत ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे सरासरी नवीन आलेल्या विद्यार्थ्यामुळे सरासरीमध्ये किती वाढ झाली हे आपल्याला दिलेले आहे, पण सरासरी दिलेली नाही. मग अशा प्रकारचं उदाहरण आपण कसं सोडवायचं? तर त्यासाठी मित्रांनो एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो मी, आणि हा फॉर्म्युला सुद्धा आहे. तर बघा, हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, सरासरीमध्ये वाढ. सरासरीमध्ये कितीची वाढ झाली बरोबर. आता काय करायचं मित्रांनो, आलेला विद्यार्थी म्हणजे आलेला जे 50 किलोग्रॅमचा विद्यार्थी चाललाय आणि त्याच्या जागी नवीन विद्यार्थी आलाय, तर आलेला वजा गेलेला भागिले एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 50 आहेत. त्या एकूण विद्यार्थ्यांना आपण एन असं म्हणतो. तर बघा, आता या प्रकारे कसं सोडवायचं? बघा, सरासरीमध्ये वाढ किती झाली? 1/2 ने 1/2 किलोग्रॅमने वाढ झाली, म्हणजे इथे 1/2 घेतले आपण. आता आलेल्या विद्यार्थ्याचं वजन आपल्याला माहिती का? नाही माहिती, म्हणून आपण त्याचं वजन काय मानू? एक्स मानू. आता गेलेल्या विद्यार्थ्याचं वजन माहिती आहे का? माहिती आहे, त्याचं वजन 50 किलोग्रॅम आहे. मग इथं 50 घेतले आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? एन, म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 50, म्हणजे इथं आपण काय केले? 50 घेतले. मग काय येईल बघा, हे 50 इकडे जातील. एक्स वजा 50 बरोबर 50 भागिले 2. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. म्हणजेच काय येईल? एक्स बरोबर 25 अधिक हे वजाचे 50 तिकडे गेल्यानंतर अधिकचे होतील, म्हणजे एक्स बरोबर काय होईल? 75 किलोग्रॅम. म्हणजे त्या आलेल्या विद्यार्थ्याचं वजन किती आहे मित्रांनो? 75 किलोग्रॅम आहे. चला, अशाच प्रकारचे अजून उदाहरणं आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण दुसरं गणित पाहूया. पहिल्या गणितापेक्षा वेगळं आहे दुसरं गणित. बघा, एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 68 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळून आले की त्याला एका विषयात 94 गुण देण्याऐवजी काय केलं होतं? 60 गुण दिले होते. तर त्याच्या गुणांची नवीन सरासरी किती? तर बघा, पहिल्यांदा सरासरी आपल्याला दिलेली आहे. यामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये सरासरी आपल्याला दिलेली नव्हती, पण या उदाहरणामध्ये आपल्याला सरासरी दिलेली होती. आता सरासरी किती दिली? 68 दिली. तर सरासरीचा आपला फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? बघा, सरासरीचा फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज बरोबर टी भागिले एन. ए म्हणजे ऍव्हरेज सरासरी, टी म्हणजे टोटल म्हणजे एकूण, त्यानंतर नंबर, एन म्हणजे नंबर म्हणजे किती मुलं आहेत, किती विद्यार्थी आहेत, किती विषय आहेत, किती सामने आहेत, बरोबर आहे. तर हे नंबर. मग आता आपल्याला काय काय करायचं? बघा, ऍव्हरेज आपल्याला दिलेला आहे, किती आहे? 68 ऍव्हरेज आहे. आता टी दिलेला आहे का आपल्याला? नाही. मग टी इथं ठेवायचं. त्यानंतर आता काय करायचं आपण? एन. एन म्हणजे विषय किती आहेत? 5. म्हणजे टी बरोबर 68 गुणिले 5, म्हणजे एकूण गुण किती येतील? 340 गुण येतील. एकूण गुण 340 येतील मित्रांनो. आता बघा, आता मित्रांनो यामध्ये काय झालं होतं की 94 गुण देण्याऐवजी 60 गुण दिले होते. तर मग किती गुण कमी दिले होते? 94 वजा 60 बरोबर 34 गुण कमी दिले होते. म्हणजेच या टोटल गुणांमध्ये किती गुण मिळवावे लागतील आपल्याला? 340 अधिक 34, म्हणजे टोटल गुण किती होतील त्याचे? 374 होतील. मग आता जर आपल्याला ऍव्हरेज काढायचं म्हटलं तर टी ए बरोबर टी भागिले एन, म्हणजे ऍव्हरेज काय येईल आता? बघा, 374 भागिले एन. एन म्हणजे विषय किती आहेत? 5, म्हणजे 5 1 5, 5 7 35,
त्यानंतर काय आलं 35, त्याच्या इथं 2 आले, 5 चौक 20, 5 8 40, म्हणजेच नवीन सरासरी किती आलेली आहे? नवीन सरासरी ए बरोबर 74.8, म्हणजे नवीन सरासरी बघा, नवीन सरासरी किती आली? 74.8 आली. चला, ही झाली एक मेथड मित्रांनो. यामध्ये थोडं जास्त कॅल्क्युलेशन करावे लागते. आता आपण दुसरी शॉर्ट मेथड सांगणार आहोत. बघा, शॉर्ट ट्रिक सांगणार आहोत. आता बघा, यामध्ये तुम्हाला एक पहिल्यांदा फॉर्म्युला सांगितला होता मी. सरासरीमध्ये वाढ बरोबर आलेला वजा गेलेला भागिले एन म्हणजे एकूण, म्हणजे एकूण सामने जे काय असेल ते, जे प्रश्नामध्ये दिलेलं असेल ते. तर बघा, सरासरीमध्ये वाढ आपल्याला इथे दिलेली आहे का? माहिती आहे का? नाही माहिती. मग आता बघा, सरासरीमध्ये वाढ आपण काय करायचं? जशाला तसं ठेवायचं. आता आलेला विद्यार्थी किती गुण घेऊन आला? म्हणजे आलेले गुण किती आहेत? 90 आहेत. बघा, 94 आहेत. म्हणजे गेलेले गुण 60 आहेत. 60 गुण गेले आणि 60 गुणाच्या काय झाले? 94 गुण आले. मग 94 इथे लिहायचे, वजा 60 गुण गेले भागिले एन म्हणजे काय? 5. मग काय येईल? 34 भागिले 5, म्हणजे 5 1 5, 5 6 30 आणि 5 8 40. म्हणजे सरासरीमध्ये वाढ किती झाली मित्रांनो? 6.8 ही सरासरीमध्ये वाढ झाली. आणि पहिल्यांदा सरासरी किती होते? 68 होते. मग या 68 मध्ये आता आपण काय करायचे? 6.8 मिळवायचे. बघा, इथं 8 दशाला तशी राहतील. आता इथं पॉइंटला पॉइंट, 8 आणि 6 14, 14शी 4 हातचाला 1, म्हणजे 74.8. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण हे गणित सोडवू शकतो. बघा, नवीन गुणांची सरासरी मग किती आलेली आहे? 74.8. जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही सोडू शकता. पण ही मित्रांनो शॉर्ट ट्रिक आहे. तुम्हाला एका काही क्षणामध्ये आन्सर तुम्हाला मिळून जाईल. जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. त्यामुळे ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सूत्र तर तुम्ही लक्षात ठेवाच. चला, आपण तिसऱ्या गणिताकडे वळूया. चला तर मित्रांनो, तिसरं गणित पाहूया. बघा, एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 40 आहे. फेर तपासणीनंतर असे आढळून आले की एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी 83 गुण दिले होते. तर फेर तपासणीनंतर त्यांच्या गुणांची सरासरी किती? तर बघा मित्रांनो, आता बघा, एका वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 100 विद्यार्थी. आणि या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती आहे? 40 आहे. मग आपलं सूत्र काय आहे मित्रांनो? बघा, ऍव्हरेज बरोबर एकूण गुण भागिले एकूण नंबर. आता बघा, मग काय करायचं आपल्याला? टोटल गुण काढायचे, म्हणजे टी बरोबर ए गुणिले एन. मग बघा, टी बरोबर काय येईल? ए बरोबर किती आहे? सरासरी किती आहे? 40. ठीक आहे. आता एन बरोबर किती विद्यार्थी आहेत? 100 विद्यार्थी आहेत. म्हणजे एकूण गुण किती झाले त्यांचे? सगळ्यांचे 4000. सर्वांचे मिळून एकूण गुण किती झाले? 4000 झाले. आता बघा, एका विद्यार्थ्याला काय झालं की 53 गुण देण्याऐवजी त्याला 83 गुण दिले. म्हणजे त्याला किती गुण जास्त दिले? 83 वजा 53, म्हणजे किती गुण जास्त दिले? 30 गुण जास्त दिले. मग आता 30 गुण हे जास्त दिले. आता फेर तपासणीनंतर ते 30 गुण ते काय करणार? काढून घेणार. मग एकूण गुण किती होणार? एकूण गुण होणार बघा, टी बरोबर 4000 वजा 30, म्हणजेच काय होणार? एकूण गुण आता किती होणार? 3970. मग समजा जर आपल्याला ऍव्हरेज काढायचं असेल तर टी भागिले एन. मग बघा, 3970 भागिले एकूण विद्यार्थी किती आहेत? 100 आहेत. मग आता याला 100 ने भागायचं. मग आपलं उत्तर काय येईल मित्रांनो? बघा, 39.7. म्हणजे आता फेर तपासणीनंतर त्यांच्या गुणांची सरासरी किती येईल? 39.70 येईल. तर बघा, आता हे झालं आपलं कॅल्क्युलेशन. आता आपण करायची शॉर्ट ट्रिक. आता बघा, शॉर्ट ट्रिक मध्ये मी काय सांगतो? शॉर्ट ट्रिक, आता शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्हाला माहिती आहे, हा फॉर्म्युला तुम्ही मित्रांनो लिहून घ्या.
या फॉर्म्युल्याची तुम्हाला फार गरज आहे. सरासरीमध्ये वाढ हा फॉर्म्युला विसरू नका. हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात असेल तर हे गणित फक्त सेकंदामध्ये सोडवता येते. ठीक आहे. आता सरासरीमध्ये वाढ बरोबर आलेला वजा गेलेला भागिले एन. आता बघा सरासरीमध्ये वाढ आपल्याला दिलेली आहे का प्रश्नामध्ये? नाही दिलेली. मग आता बघा आलेले गुण किती आहेत? आले किती गुण? 53 गुण आले. फेर तपासणीनंतर गुण किती आले? 53 आले. आणि गेले किती गुण? किती गुण गेले? 83 गुण गेले. मग इथे लिहायचे 83 आणि भागिले विद्यार्थी किती आहेत? 100 आहेत. मग खाली घ्यायचे 100. मग काय आले मित्रांनो बघा 53 वजा 83 म्हणजे वजाचे किती आले? 30 भागिले 100 म्हणजे हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे वजाचे 0.3. ठीक आहे. याचं उत्तर आलं वजाचे 0.3. आता उत्तर आपलं वजामध्ये आलेलं आहे. उत्तर वजामध्ये आलेलं आहे म्हणजेच ऍव्हरेज मध्ये म्हणजे सरासरीमध्ये काय झालेली आहे? घट झालेली आहे. म्हणून 40 वजा 0.3 म्हणजे या पहिल्या सरासरीमधून आलेली ही काय करे 0.3 घट झालेली आहे. म्हणजे 40 मधून 0.3 वजा करायचे तर उत्तर काय येईल आपलं 39.7. म्हणजे फेर तपासणीनंतर गुणांची सरासरी काय होणार? 39.70. तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या.